नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपले सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. रात्र शांत आहे, आकाशात चंद्र हलके चमकत आहेत आणि त्या शांततेत एक दिव्य शक्ती जागृत होते. वर्षातून दोनदा येणारी भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा महापर्व म्हणजेच नवरात्र. पण या नवरात्रापैकी एक असं आहे जे फक्त सण नाही, ते आहे नव्या सुरुवातीचं दार. ते आहे आत्म्याला जागवणारी ऊर्जा. ते म्हणजे चैत्र नवरात्र. ही फक्त देवीची पूजा नाही, ही आहे स्वतःला शोधण्याची यात्रा. ही आहे मनातील अंधार दूर करण्याची शक्ती आणि ही आहे आईच्या कृपेने तुमचं आयुष्य बदलण्याची संधी. पण तुम्हाला माहिती आहे का, या 9 दिवसामध्ये असं काय घडतं की लाखो लोकांचं जीवन बदलतं? चला या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया. पहाटेची वेळ, सूर्य हळूहळू उगवत आहे आणि निसर्ग नव्या जीवनाने फुलत आहे. झाडांना नवीन पावले फुटते, फुलं उमलायला लागतात आणि हवेत एक वेगळीच ऊर्जा जाणवते. ही वेळ असते चैत्र नवरात्रीची. चैत्र महिन्यात येणारं हे नवरात्र फक्त सण नाही, हे आहे हिंदू नववर्षाची सुरुवात, नव्या आशांची सुरुवात, नव्या ऊर्जेचा प्रारंभ. जसा निसर्ग स्वतःला बदलतो तसंच आपणही या काळात बदलू शकतो. मनातील वाईट विचार, नकारात्मकता आणि जुन्या दुःखांना मागे सोडून एक नवीन सुरुवात करू शकतो. म्हणूनच या नवरात्राला वसंत नवरात्र असेही म्हणतात. वसंत म्हणजे नवजीवन, नवचैतन्य आणि आशेची नवी किरणं. यात 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. पण ही पूजा फक्त बाहेरची नसते. ही पूजा असते आपल्या मनाची, आपल्या विचारांची आणि आपल्या आत्म्याची. पण का साजरा केलं जातं हे नवरात्र? यामागे एक अद्भुत कथा आहे, शक्ती आणि विजयाची कथा. जिथे एका राक्षसाचा अहंकार आणि देवीची शक्ती समोरासमोर येते आणि तेथून सुरू होते चांगल्या आणि वाईटाच्या युद्धाची कथा. चला जाणून घेऊया त्या महान कथेबद्दल, जिथे देवी दुर्गेने संपूर्ण सृष्टी वाचवली. खूप वर्षापूर्वी या सृष्टीत एक राक्षस जन्माला आला. नाव होतं महिषासूर. तो फक्त बलवान नव्हता, तो अहंकारी होता आणि त्याला वाटत होतं या संपूर्ण सृष्टीवर फक्त माझंच राज्य असावं. त्याने कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि मग त्याने मागितला एक असा वर की कोणताही देव त्याचा वध करू शकणार नाही. आणि तेथेच झाली सगळ्यात मोठी चूक. वर मिळाल्यानंतर महिषासुराने सुरू केला अत्याचार. देवांना हरवलं, स्वर्गावर कब्जा केला आणि संपूर्ण सृष्टीत भीती पसरवली. देव पराभूत झाले, संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. आणि मग सर्व देवांनी एकत्र येऊन आपली शक्ती एकवटली. त्या शक्तीतून जन्म झाला एका दिव्य रूपाचा, देवी दुर्गेचा. तिच्या प्रत्येक हातात एक शस्त्र, डोळ्यात प्रचंड तेज आणि चेहऱ्यावर शांत पण भयंकर सामर्थ्य. 9 दिवस आणि 9 रात्र चाललं एक भयंकर युद्ध. महिषासूर आपलं रूप बदलत होता, कधी राक्षस, कधी बैल, कधी सिंह. पण देवी प्रत्येक वेळी त्याच्यावर भारी पडत होती. आणि शेवटी देवीनं घेतलं तिचं सर्वात भयंकर रूप आणि एका प्रचंड प्रहारात महिषासुराचा अंत झाला आणि त्या क्षणी वाईटांवर चांगल्यांचा विजय झाला. ही कथा फक्त युद्धाची नाही, ही कथा आहे अहंकाराच्या अंताची, श्रद्धेच्या शक्तीची आणि सत्याच्या विजयाची. म्हणूनच चैत्र नवरात्रमध्ये या 9 दिवसाचं इतकं महत्त्व आहे. पण या 9 दिवसात देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते आणि प्रत्येक रूप आपल्याला काय शिकवतं, ही सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया. चैत्र नवरात्र म्हणजे फक्त उत्सव नाही, ही आहे आत्म्याच्या प्रवासाची कथा. या 9 दिवसात आई दुर्गा 9 वेगवेगळ्या रूपात प्रकट होते आणि प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी शिकवून जातं. पहिला दिवस, शैलपुत्री. ही पर्वतराजाची कन्या, स्थिरता आणि शक्तीचं प्रतीक. जीवनात कितीही वादळं आले तरी ठाम राहायला शिकवते. दुसरा दिवस, ब्रह्मचारिणी. तपस्या, संयम आणि ध्येय. स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मेहनत आणि धैर्य आवश्यक असते.
तिसरा दिवस चंद्रघंटा, शांतता आणि साहस यांचा संगम, भीतीवर विजय मिळवायला शिकवतं. चौथा दिवस कुष्मांडा, संपूर्ण सृष्टीची निर्मिती करणारी, आपल्या आत हे निर्माण करण्याची शक्ती आहे. पाचवा दिवस स्कंदमाता, आईचं प्रेम, माया आणि संरक्षण असणारी, निस्वार्थ प्रेमाचं महत्त्व समजावते. सहावा दिवस कात्यायनी, शक्ती, न्याय आणि धैर्य असणारी, अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवतं. सातवा दिवस कालरात्री, हे देवीचं सर्वात भयानक रूप, अंधार, भीती आणि वाईटांचा नाश करणारे. कधीकधी जीवनात अंधार येतो, पण तोच अंधार आपल्याला मजबूत बनवतो. आठवा दिवस महागौरी, शांतता, शुद्धता आणि सौंदर्य यांचा संगम असणारी, मन शुद्ध असेल तर जीवन सुंदर होतं. नववा दिवस सिद्धिदात्री, सर्व सिद्धी देणारी देवी, श्रद्धा आणि मेहनतीचं फळ मिळतंच. ही 9 रूपे फक्त देवीची नाहीत, ही आपल्या जीवनाची पायरी आहेत. जर आपण या 9 दिवसात या 9 गोष्टी शिकलो तर आपलं जीवन खरंच बदलू शकतं. पण या नवरात्राला पूजा कशी करतात, घटस्थापना म्हणजे काय आणि उपवासाचं खरं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात. चैत्र नवरात्रमध्ये पूजा करणं म्हणजे फक्त परंपरा नाही, ती आहे आईला आपल्या घरी आमंत्रण देण्याची प्रक्रिया. घटस्थापना म्हणजे काय? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात घट बसवला जातो. हा घट म्हणजे शक्तीचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक आणि देवीच्या आगमनाचं चिन्ह. सर्वप्रथम घर स्वच्छ करून पवित्र केलं जातं. नंतर एका मातीच्या भांड्यात माती भरून त्यात ज्वारी किंवा गहू पेरले जातात. त्या भांड्यावर पाण्याने भरलेलं कलश ठेवला जातो. कलशावर नारळ आणि आंब्याची पानं ठेवली जातात आणि मग पूर्ण श्रद्धेने देवीचं आवाहन केलं जातं. यालाच म्हणतात घटस्थापना. या घटामध्ये आपण देवीला स्थान देतो आणि 9 दिवस तिची सेवा करतो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती केली जाते, फुलं अर्पण केली जातात, नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी गरबा आणि दांडियासुद्धा खेळले जातात, जो आनंद आणि भक्तीचं प्रतीक आहे. उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं नाही, तो आहे शरीर शुद्ध करण्याचा मार्ग, मन शांत करण्याची प्रक्रिया आणि आत्म्याला जागवण्याची साधना. या काळात लोक फक्त सात्विक आहार घेतात, जसे की फळ, दूध, उपवासाचे पदार्थ. पण खरी गोष्ट काय आहे माहिती आहे का? जर मन शुद्ध नसेल तर उपवासाचा काहीच अर्थ नाही. म्हणूनच या 9 दिवसात वाईट विचार टाळा, चांगल्या गोष्टी करा आणि मन शांत ठेवा. कारण आईला फक्त पूजा नाही तर तुमचं मनही हवं असतं. पण या नवरात्रात लोकांना खरोखर अनुभवायला काय येतो, आईची कृपा कशी जाणवते याची माहिती आपण जाणून घेऊया. चैत्र नवरात्र म्हणजे फक्त पूजा नाही, ती आहे विश्वासाची ताकद. असं म्हणतात की या 9 दिवसात आई आपल्या भक्तांच्या अगदी जवळ असते. अनेक लोक सांगतात की त्यांनी मनापासून प्रार्थना केली आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडले. कोणाचं काम अडलं होतं ते पूर्ण झालं, कोणाच्या आयुष्यात अंधार होता तिथे प्रकाश आला, कोणाच्या मनात दुःख होतं तिथे शांतता आली. ही फक्त कथा नाही, ही आहे लाखो लोकांची अनुभूती. पण आई आपल्याला फक्त देत नाही, ती आपल्याला शिकवते. धैर्य ठेवा, संयम ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं विश्वास ठेवा. कारण जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हा आई तुम्हाला उभं करते. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा आई तुम्हाला शांत करते आणि जेव्हा तुम्ही एकटे वाटता तेव्हा आई तुमच्यासोबत असते. नवरात्र म्हणजे फक्त 9 दिवस नाही, ती आहे एक नवी सुरुवात. जर या 9 दिवसात तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवला तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कारण जिथे श्रद्धा असते तेथेच शक्ती असते आणि जिथे शक्ती असते तेथेच विजय असते. आई दुर्गा तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश देवो. जर ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते.
मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.